सांगोला विधानसभा मतदारसंघाचे शेकापचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचे वडील तथा विक्रमवीर आमदार स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचे ज्येष्ठ सुपुत्र पोपट गणपतराव देशमुखांचं अल्पशा आजारानं काल म्हणजे सोमवारी निधन झालं. वयाच्या 69व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्या निधनानं सांगोला तालुक्यासह परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. पोपट देशमुख हे मूळचे मोहोळ तालुक्यातील पेनूर येथील रहिवासी होते. त्यांचे वडील स्वर्गीय गणपतराव देशमुख हे राज्याच्या राजकारणात दीर्घकाळ सक्रिय राहून विक्रमी 11 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. मात्र इतक्या मोठ्या राजकीय वारशाची पार्श्वभूमी असतानाही पोपट देशमुख यांनी कधीही सक्रिय राजकारणात सहभाग घेतला नव्हता. ते साधेपणाने आपल्या मूळ गावी राहून सामाजिक आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत होते. आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या राजकीय प्रवासात आणि त्यांना आमदार बनवण्यामागे पोपट देशमुख यांचं मोलाचं योगदान असल्याचं मानलं जातं. शांत, संयमी व मनमिळावू स्वभावामुळे त्यांना परिसरात विशेष मान होता. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्यावर आज सकाळी 9 वाजता पेनूर इथं अंत्यसंस्कार करण्यात आले.